जय शिवराय. मी ॲडव्होकेट विजयकुमार आडकर, माढा, जिल्हा सोलापूर, मराठा सेवक आडकर वकील आहे. आज या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातील तसेच माढा तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व मराठा सेवक बंधू भगिनी या सर्वांना विनंती करतो की गेल्या 2 वर्षापासून ज्या मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आंदोलनाचा लढा उभा केला आहे आणि त्या लढ्यामध्ये आपण सर्व कसोशीने प्रयत्न करत आहोत व संघर्षात सामील आहोत. परंतु आताची ही लढाई शेवटच्या टप्प्यात आलेली असून सदर मनोजदादा जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी जो आझाद मैदानावर उपोषणाचा आंदोलनाचा विडा उचललेला आहे, आंदोलन करण्याचं नियोजन केलेलं आहे, त्या आंदोलनामध्ये सर्व महाराष्ट्रातील मराठा सेवक यांच्या संयुक्त विद्यमाने असे आंदोलन असणार आहे. या आंदोलनामध्ये सर्वांनी, त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठा सेवक बंधू भगिनी, त्यामध्ये उच्च उभूषित शिक्षक असतील, सुशिक्षित सर्व वर्ग असेल, त्यामध्ये डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, वकील असतील, शिक्षक असतील, तसेच इतर कामगार असतील, शेतकरी वर्ग असेल, इतर सर्व सुशिक्षित बेकार असतील व तसेच सिव्हिल सर्व्हिसेसमधले तसेच अधिकारी वर्ग असेल, या सर्व लोकांनी 29 ऑगस्टला आझाद मैदानावरती येण्याचं कारण आहे की मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं की ज्या शाहू महाराजांनी प्रत्येक समाजाला आरक्षण दिलं आणि आरक्षणाची भूमिका स्पष्ट करून सांगितली, त्याच समाजाचा जो मराठा समाजातून शाहू महाराजांनी प्रत्येक समाजाला आरक्षण दिलं, त्याच समाजाला आज आरक्षण मिळण्यासाठी वाताहत अवस्था झाली आहे. परंतु असा मनोजदादा जरांगे पाटलांसारखा एक मराठा योद्धा आज छत्रपतीच्या सारखाच त्याच रूपाने आज आपल्या पुढे उभा आहे. त्यामुळे त्याला साथ देण्याची गरज आहे आणि मनोजदादा जरांगे पाटलांना साथ देण्यासाठी व आपल्या भावी पिढ्या, पुढच्या पिढींचं कल्याण करण्यासाठी आपण सर्व महाराष्ट्रातील समाजातील मराठा समाजातील सर्व बंधू भगिनींनी 29 ऑगस्टला कोणत्या ना कोणतं कारण न करता प्रत्येकाने त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होण्यात आहे. कारण ही आरपारची लढाई असणार आहे आणि ही आरपारची लढाई जिंकण्यासाठी सर्व मराठा सेवकांची गरज आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा मावळ्यांनी मदत केली होती, तशाच सर्व मराठा सेवकांनी मावळे समजून मराठा सेवक म्हणून मुंबईमध्ये आझाद मैदानावरून 29 ऑगस्टला हजर राहण्याची कृपा करावी, एवढ्याच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि सदरचं हे आंदोलन आपल्याला ज्या ज्या वेळेस करण्याची वेळ येईल त्या त्यावेळेस आजपर्यंत आपण मनोजदादा जरांगे पाटील यांना सहकार्य केलेलं आहे आणि आता शेवटची वेळ आली आहे. या शेवटच्या आरपारच्या लढाईमध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठा सेवकांनी या आरपारच्या लढाईमध्ये सहभाग नोंदवावा. म्हणजेच जे आपल्याला यश मिळणार आहे त्या आपण गुलाल घेऊनच मुंबईतून निघणार आहोत. त्यामुळे या सर्व आंदोलनाला सर्वांनी सहभागी राहावं एवढंच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.